नमस्कार, कसे आहात सगळे। मी अबोली ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आज मी मनावरच घेतलेलं आहे की थोडीफार साफसफाई ही झालीच पाहिजे आणि फ्रीजकडेही बरेच दिवस लक्ष दिलेलं नाही आहे, म्हणजे जवळजवळ 2-2.5 महिने झाले असतील। कारण मी जेव्हा फिरायला गेले होते ना, गावाला वगैरे गेले होते, त्याच्या आधी मी म्हणजे जाताना फ्रीज क्लीन करून गेले होते। फ्रीजमध्ये काहीच नव्हतं ठेवलं। तुम्हाला माहिती आहे की मी वरचं म्हणजे आमचं डीपी किंवा जे मेन स्विच असतं ते पूर्ण आम्ही बंद करून जातो बाहेर असं जाताना 8-1 दिवस। सो त्यासाठी पूर्ण फ्रीज क्लीन केलंच होतं, बट आल्यानंतर काही मी म्हणजे नाही केलं क्लीन, जस्ट वर पुसून घेतला होता वस्तू ठेवण्यासाठी, पदार्थ ठेवण्यासाठी। आणि त्याच्यानंतर मग नाही झालं करणं। तर तो जो कोपरा होता ना किचनचा, तो पण थोडासा मेस झाला होता। पिशव्या साचतच जातात वस्तू आणि तिथे, कारण हे दोघे पण येतात आणि तिथेच काही ना काही टाकतात। तर म्हटलं चला आज ते पण क्लिअर करू आणि थोडंफार फ्रीज पण क्लिअर करू। तर ॲक्च्युली मी ना लवकर लागायला होतं, पण मी संध्याकाळून लागलेली आहे। संध्याकाळून काय होतं, थोडंसं कॅमेराचा पण प्रॉब्लेम होतं, लाईट म्हणजे ब्लिंक करते असं ब्लॉगमध्ये। आणि नंतर मग लागले खरी, मी वस्तू काढल्या पण। इकडे तुम्ही पाहू शकता की वस्तू काढतच होते, त्यानंतर आला माझ्या मैत्रिणीचा फोन आणि बोलता 2 कामं करून घेतली। ती म्हणजे पुढे दाखवते तुम्हाला, पण तिच्याशी बोलता नंतर गेले टेरेसवर। आणि टेरेसवर गेल्यावर कधी आम्ही 1-1.5 तास बोललो, कारण तिने मला ना 3-4 महिन्यानंतर फोन केला होता। बरेच दिवस झाले म्हणजे नव्हता केला, त्याच्यामुळे मग गप्पा टप्पा सगळं काय सांगणं चालू होतं आमचं आणि विषयाची लिंक लागली। तर तुम्ही फ्रीज पाहू शकता, जे काही अनवॉन्टेड होतं ते मी काढून टाकलं ॲक्च्युली, जे फेकायच्या वस्तू होत्या ना, कारण थोडंफार साठलं होतं माझ्याकडून, थोडा मी आळशीपणा केलाच होता। हे सगळा पसारा आणि पिशव्यांमध्ये काही गोष्टी आहेत। तर नंतर मग तिच्याशी बोलता हा जो हिरवा वाटाणा आणला होता मिस्टरांनी भरपूर असा, तर तोही सोलून झाला माझा, पण आमचं बोलणं संपलं नव्हतं। आणि मग जसं की तुम्हाला सांगितलं की मी टेरेसवर गेले आणि बोलता मग इतका वेळ झाला की नंतर मला फ्रीज म्हणजे स्वयंपाकाची वेळ झाली, मग खूप उशीर झाला होता। तर म्हटलं चला जाऊ, जे काही काढलं आहे ना आधी, तर म्हणजे फेकायचं किंवा जे स्टोरेजचं आहेत, काही मी डब्बे काय करते फ्रीजमध्येच ठेवलेले असतात माझ्याकडे जास्त असं म्हणजे ठेवायला जागा नाही आहे ना, तर त्यामुळे। आणि या ज्या पिशव्या तुम्हाला आठवत असतील, मी 6 महिन्यापूर्वी, करेक्ट 6 महिन्यापूर्वी घेतल्या होत्या स्टोरेजसाठी, म्हणजे फ्रीजमध्ये भाज्या वगैरे ठेवायला किंवा काही वस्तू ठेवायला। तर ती पिशवी ना आता खराब झालेली आहे ॲक्च्युली। 2-3 पिशव्यांच्या झिप ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत आणि पिशवी अशी म्हणजे वापरावीशी वाटत नाही, असं भुरकट झालेली आहे। त्याच्यामुळे म्हटलं नको आता हे म्हणजे त्यामध्ये काही स्टोअर करायला फ्रीजमध्ये सुद्धा। तर झिप तर त्याची खराब झालीच आहे, त्याच्यामुळे एअरटाईट नाही राहतात त्या। तर आता आणि मी जेव्हा घेतल्या तेव्हा सांगितलं होतं की 6-1 महिने या टिकलं तरी बस, तर त्याबरोबर 6 महिनेच टिकल्या। तर आता विचार आहे की वेगळे असे कंटेनर घ्यावे फ्रीजसाठी। आणि एवढे सगळे प्लास्टिकचेच भांडे पडले होते माझे फ्रीजमध्ये, छोटे डब्बे, तर ते आता काढून घेतलेले आहेत। त्यातलं काय होतं नव्हतं ते सगळं काढून घेतलं, फेकून दिलं आणि मस्तपैकी आता हे स्वच्छ करते, याला वाळवते आणि नंतर मग परत काही गोष्टी साठवायला होऊन जाईल। त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला मी घाई, बटाट्याची भाजी, वाटाणा सोललाच होता तर, आणि मिरचीचा ठेचा केला मस्तपैकी। तर हा जो मिरचीचा ठेचा आहे ना, खूप मस्त लागतो, खूप ज्युसी आहे। तर याची जी रेसिपी आहे ना, ती मी शॉर्टमध्ये टाकलेली आहे आपल्या, तर ती नक्की तुम्ही पाहून घ्या। खूप मस्त टेस्टी असा ठेचा होतो, म्हणजे भाजी नसली तरी हा ठेचा खाल्ला तरी होऊन जातं काम। तर आत्ता मी आलेली आहे दुसऱ्या दिवसामध्ये, कारण नाही झालं काल रात्रीतून काम। असा विचार केला होता की आधी स्वयंपाक करून घेते, सगळं करून घेते आणि नंतर करेल, बट झाले असं की स्वराची परीक्षासुद्धा होती, तर मग तिचा पण अभ्यास चाललेला होता। म्हटलं राहू दे, हे कामं होतच राहतात आपले, रोजचीच कामं असतात, तर मग असं थोडंसं मुलांकडे पण लक्ष द्यावं लागतं। आणि मग झालं, मग काय नाही, रात्रच झाली, मग झोपी गेलो। आणि मग आता दुसऱ्या दिवशी ना सकाळी ॲक्च्युली मग असं झालं, मला 2 ब्लॉग करायचे आहेत, कारण मी डेली ब्लॉगिंग करते। सो मला दुसरा पण एक रूटीन ब्लॉग शेअर करायचा होता, तर तेही चाललं होतं। आणि नेमका झाला उशीर मला आजच्या दिवशी, तरी मी सकाळी पहिले म्हटलं हे काम पूर्ण करून घेऊ, कारण पुन्हा एडिटिंगला वेळ जाईल। पण किती काही केलं तरी म्हणजे नाही का, आपण जेव्हा सगळंच करायला जातो ना एकदाच, तेव्हा काही नीट होत नाही, असं झालं। आणि म्हणून जो चॅलेंज घेतला होता की महिनाभर ब्लॉग डेली टाकायचा आहे,
तर तो तर पूर्ण झाला माझा, कारण 29 दिवसांचाच महिना होता, ते पूर्ण झालं. आणि त्याच्यानंतर 1 मार्चला जो ब्लॉग टाकायचा होता तर नेमका तेव्हाच खंड पडला. पण ठीक आहे, आपलं चॅलेंज पूर्ण झालेलं आहे आणि चॅनलवर पण चांगला म्हणजे सकारात्मक पॉझिटिव्ह बदल झालेला आहे चॅनलमध्ये. चॅनलचा ग्राफ चांगला झालेला आहे माझ्या तरी. सो असं काही गोष्टी चांगल्या होतात, बट काही गोष्टी राहून जातात मग. तर असंच फ्रीज साफ करायचं कालचं काम आजवर आलं, मग म्हणजे दुसऱ्या दिवसावर गेलं. ठीक आहे, काय हरकत नाही. तर फ्रीज आता मी डीप क्लीनच करून घेतला. मग एकदम फ्रीजचं प्रत्येक ड्रॉवर काढून घेते मी, प्रत्येक म्हणजे काही ठेवतच नाही. अगदी ती फ्रीझरची पट्टी असते ना ती पण काढून घेते, कारण त्यामध्ये सुद्धा पीठ जातं. हे मला वाटतं माझा फ्रीज क्लिनिंगचा एक व्हिडिओ आहे आणि मला नंतर समजलं ते की माझा जो सगळ्यात आधीचा फ्रीज क्लिनिंगचा मी एक ब्लॉग टाकला होता, म्हणजे दुसऱ्या घराचं फ्रीज क्लीन केलं होतं मी बंगलोचं. तर तेव्हाही मी हाच ड्रेस घातला होता, हे माझ्या नंतर लक्षात आलं एडिटिंगमध्ये. आणि झालं असं की मग 1 मार्चला म्हणजे एडिटिंग पूर्ण झालीच नाही आणि 2ही ब्लॉग आले, सगळा गोंधळ झाला. फोनचा स्टोरेजसुद्धा भरला, त्याच्यामुळे मग 1 मार्चला काही ब्लॉग टाकला नाही. तर हा ब्लॉग तुम्ही 2 मार्चला पाहताच आहे. तर आता इथे क्लिनिंग तर मी डीप क्लिनिंग आतली केली आणि हे जे एअरटाईट रबर असतात ना दरवाजाचे, तर तेही मी काढून क्लीन करते. पण माझा फ्रीज स्वच्छच आहे आणि खालच्या भागाचा थोडासा काळपट वाटत होता, तर त्याला मी विनेगरच्या पाण्याने स्वच्छ करणार आहे. विनेगर पाण्यामध्ये मिक्स करून त्याला कपड्याने पुसून घेणार आहे, लगेच निघून जाईल ते काळपटपणा. आणि जर जास्तच काळा झाला असेल तर ते रबर काढून घ्यायचे, थोडंसं कोमट पाणी करायचं, त्यामध्ये विनेगर आणि सोडा टाकायचा, खायचा सोडा, आणि थोडा वेळ भिजू द्यायचे. आणि मग आपला ब्रश असतो ना किंवा दात घासायचा ब्रश, त्याच्याने ते फ्रीजचे जे एअरटाईटवाले रबर असतात ते क्लीन करून घेऊच शकता. सो कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. तर आता पटापट हे जे काही सगळं प्लास्टिकचा बाजार आहे तो क्लीन करून घेते. आणि फ्रीजमध्ये या मॅट तर मला एकदम उपयोगी पडतात. म्हणजे कसं होतं, मॅटवरच काही पडलं तर पडतं, तसं माझ्याकडे जास्त होत नाही घाण, बट तरीही मॅट उपयोगी पडतात. आणि तुम्ही पाहू शकता एवढा सगळा पसारा होता. स्वयंपाकसुद्धा झालेला होता माझा, बट स्वरा आली मधीच आणि म्हणजे स्वयंपाक होता तिचा रेडी, मम्मी मला उसळ खायची, तर तिच्यासाठी मग उसळ बनवत बसले. सो ब्रेक घेतला आणि त्याच्यानंतर पुन्हा मग हे काचेचे जे शेल्फ आहेत ना फ्रीजमधले ते म्हणजे हळूपणे ते स्वच्छ केले, कारण ते खूप डेलिकेट असतात. तर ते केले व्यवस्थित आणि त्यांना गॅलरीमध्ये मग सुकत घातले. म्हटलं पटकन यातलं पाणी नितरून जाईल आणि मग फ्रीजचं काम पण आपलं क्लिअर होईल. तर सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित झालेल्या आहेत, स्वच्छ करून फ्रीज स्वच्छ करून झालेलं आहे. आणि ज्या वस्तू बाहेर ठेवल्या होत्या त्या पण आता मी फ्रीजच्या सगळ्या आतमध्ये आणून घेते आणि पटापट त्याची सेटिंग करून घेते. आणि फ्रीजचं दरवेळेस असंच होतं की सगळ्या ड्रॉवर जर एकदाच काढले ना तर ते कुठे कोणते लावायचे ते वर खाली होऊन जातं थोडंसं, तर ती थोडीशी गडबड होते. बट ठीक आहे, एवढं म्हणजे काही इश्यू नाही, बट मग थोडंफार होतंच. तर आता सगळं काही मॅट वगैरे सुकलेलं आहे, तर आता पटापट सगळं व्यवस्थित लावून घेते. आता या ज्या बॉटल दिसत आहेत ना तुम्हाला समोर, जिथे मी दरवाजामध्ये ठेवलेल्या आहेत फ्रीजच्या, तर त्या सध्यासाठीच ठेवल्यात. नंतर मी त्याला एकदम खालच्या कप्प्यामध्ये ठेवते, कारण मी खालचं अजून लावलेलं नाही, म्हणून त्या तिथं ठेवून दिल्यात पुसून. त्या क्रशच्या बॉटल आहेत. मी तुमच्याशी सरबतांची रेसिपी म्हणजे सगळे ज्यूस किंवा सरबत इन्स्टंट असे त्याचं शेअर केलं होतं ना, तर त्यासाठी मी हेच सगळं यूज केलं होतं. आणि हे माझं केकचं सामान आहे, बट आत्ता सध्या ते एवढं काही वापरण्यात येत नाही आणि थोडेच राहिलेले आहेत. बट त्याच्या बॉटल्स मोठ्या आहेत आणि ते म्हणजे अनवॉन्टेड आहेत, अनवॉन्टेड नाही म्हणता येणार, सॉरी, त्या म्हणजे कधीतरीच लागतात, त्याच्यामुळे ते खालच्या कप्प्यामध्ये असतात. आणि मी माझ्या फ्रीजमध्ये ना जास्त असं गिचगिच म्हणतात तर भरून ठेवतच नाही, म्हणजे उगाचच मोठे जॅमचे पॅकेटं किंवा सॉसचं ते आणून ठेवा आणि भरपूर असं नाही का अनवॉन्टेड गोष्टी ज्या फक्त भरून आपण ठेवतो, वापरत तर जास्त नाही. किंवा काही लोक भरपूर तेच खातात प्रिझर्वेटिव्ह, तर तसं माझ्याकडे नसतं, म्हणजे नाहीच. अगदीच आम्हाला कधीतरी चीज खावंसं वाटलं तर फ्रेशली आणायचं, फ्रेशली म्हणजे दुकानातून आणायचं आणि 1-2 दिवसात ते संपवायचं. बाकी असं स्टोअर करून नाही ठेवत, म्हणजे बरेचदा माझी तरी सवय आहे. आता प्रत्येकाचा विषय वेगवेगळा असतो.
आणि सगळं काही झालं, सगळं काही आतमधलं मांडून झालं, व्यवस्थित स्वच्छ करून झालं की मगच मी शेवटी लास्ट दरवाजा पुसते. कारण ठेवायच्या आधी जर बाहेरची साईड पुसली ना पुन्हा ते हात लागत राहतात. म्हणून एकदाचं ते झालं बंद केलं की ओके. हो खरंच. सो फायनली आपला फ्रीज तर क्लीन झालेला आहे. आता फ्रीजची ही बाजू नंतर उद्या परवा, आणि फ्रीजचं वरचं जे आहे ना, कारण आता ते करत बसले तर अजून अर्धा तास जाईल. अजून माझे भरपूर कामं बाकी आहेत. हे काम सकाळी हाती घेतलेलं आहे. सो इकडे अशा प्रकारे जास्त काही सामान नसतं माझ्या फ्रीजमध्ये. मी जास्त असं स्टोरेज भरून करायचं नाही करत. फक्त आता वर्षभराचा वाटाणा स्टोअर करायचा आहे, तो येऊन जाईल. आणि वर्षभराचं नाही करत ॲक्च्युली, मी 2-1 किलोचं केलं तर करते. ओके. आणि हे खालचं फ्रीज अगदी सुटसुटीत मोकळं, जास्त काहीच नाही. या साईडला भाज्या आहेत काही डब्यांमध्ये. इकडे उरलेलं पीठ, दूध, टोमॅटो आणले होते काल भरपूर. इकडे सुकट असते ना, छोटी सुकट, ती मी यातच ठेवते. मम्मी बोलली फ्रीजमध्ये ठेव, ती चांगली अशी कडक राहते आणि छान राहते. खाली काकडी आणि वांगे आहेत. आणि या साईडला आपला सोललेला लसूण, उरलेले लिंबू आणि अर्धा टोमॅटो वगैरे असतो ना, त्यासाठी एक डबा, 2च अंडी उरलेले आहेत. ही सोड्याची बॉटल, आणि यामध्ये मिरच्या आहेत, डबा चटणीचा, आणि खाली डार्क चॉकलेटचं आहे. सो अशा प्रकारे हे मस्तपैकी माझं स्वच्छ झालेलं आहे फ्रीज. चला आता इतर पण कामं करून घेते, कारण की मी आज ॲक्च्युली मी एकदाच 2 ब्लॉग शूट करते. सो हा आधी येईल की तो नंतर येईल माहीत नाही. खूप गरम झालेले, गरमी खूप वाढलेली आहे. तर चला कसं वाटलं हा ब्लॉग मला नक्की सांगा. रुटीन ब्लॉग होता, म्हणजे फ्रीजचं आपण करतोच ना 1-2 महिन्यांनी, तर तसं होतं. आणि स्वच्छ झालेलं आहे आता, जरा बरं वाटतं. असं वस्तू स्वच्छ झाल्या का छान वाटतं. चला आता मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये जाते. तोपर्यंत तुम्हाला करते टाटा बाय बाय, टेक केअर, टाटा.